आपल्या मोडवाडीमध्ये जवळजवळ 3 कोटीची कामं म्हणजे मोडवाडीतील आपला लक्ष्मी हॉटेल तर बागलमाळ्याचा जो सिमेंट कॉन्क्रीटकरणचा रोड झाला आहे तो 97,50,000 रोड झालेला आहे. बागलमाळ्यापासून तर आता ह्या शाळेपर्यंत जो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला तो 70 लाखाचा रोड झाला आहे. आणि जे आपल्या खालच्या पाटाच्या खाली जे पाणी जायचं लोकांच्या घरामध्ये ते जे पाणी जात होतं त्याला जवळजवळ 80 लाख रुपये अंतर्गत ड्रेनेज असं मंचरमध्ये कुठेही ड्रेनेज नाही. ते दादांनी त्या ठिकाणी पंच पाहून आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं का असं प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. दादांनी स्वतः येऊन पाणी केली. आम्ही शेवटपर्यंत गेलो. मौडेवाडीच्या ज्या भागावरून पाणी वाहून यायचं ते डायरेक्ट त्या पाटातून जातं खाली यायचं. तर दादांनी त्या ठिकाणी देखील 80 लाख रुपये निधी देऊन ते अंतर्गत ड्रेनेज अजूनपर्यंत मंचरमध्ये अंतर्गत ड्रेनेज कुठंच झालेलं नाही. ते आपल्या मौडेवाडीमध्ये दादांनी तिथं फंड टाकला. त्याचप्रमाणे नामदार साहेब असतील, नामदार साहेबांनी देखील आपल्या मौडेवाडीत डोंगरी भागाच्या विभागातून पहिली पाण्याची स्कीम आज जे आपण जे पाणी पितोय ते महिला आता तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 10-15 वर्ष आपल्याला 12 वाजता 1 वाजता पाणी यायचं, 4 वाजता पाणी यायचं. लोक इथे ह्या जुन्या टाकीपाशी बसून असायचे हांडे घेऊन आणि ते हांडे भरताना 3 हांडे भरले का लगेच दुसऱ्याचा नंबर, 4 हांडे भरले का दुसऱ्याचा नंबर आहे का नाही. आता दोन्ही लोक आहेत. मी बारीक होतो मला पण आठवते. मग त्यावेळेस आम्ही नामदार साहेबांना पण बोललो. त्यावेळेस नामदार साहेबांनी देखील डोंगरी विभागातून आपल्याला पहिली पाण्याची स्कीम या ठिकाणी मंजूर केली. त्यामुळं आपण आज रोज दिवसा पाणी घेऊ शकतो किंवा भरपूर मुबलक प्रमाणात पाणी येतं या ठिकाणी येतं. आणि त्यानंतर दुसरी स्कीम खासदार साहेबांनी आपल्या मोडवाडीमध्ये केली. त्यावेळेस मी सांगितलं का बेकेमेळ्यामध्ये दादा प्रॉब्लेम आहे, आपल्याला तिथं पण पाण्याची स्कीम केली पाहिजे. ज्यावेळेस मंचरमध्ये 15 कोटी 63 लाख रुपयाचा निधी आला त्यावेळेस दादा निधी 3.5 कोटी रुपयाचा निधी आपल्या मोडवाडीसाठी सेपरेट टाकला. आणि आपली मोडवाडीची दुसरी देखील पाण्याची 2 पाण्याच्या टाक्यात बघावरती एक जी स्कीम केली ती नामदार साहेबांनी केली, दुसरी स्कीम केली ती आपले दादा शिवाजी दादा यांनी केली. त्यानंतर दादांनी तिसरी स्कीम आपल्या बेकेमेळ्या या ठिकाणी केली. एवढे विकास कामं नामदार साहेब असतील किंवा दादा असतील यांच्या माध्यमातून आपल्या मोडवाडीमध्ये झाले. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला दादांनी जी ताकद दिली, जी कामं करण्याची पावर दिली. मी जो निधी घेऊन मागायला जायचा दादांनी एकही निधी असा सांगितलं नाही का धनेश मी तुला हा निधी देऊ शकत नाही. मी जवळजवळ मोडेवाडीमध्ये मंचरमध्ये जेवढी कामं झाल्यात त्याचे जवळजवळ 70-80% दादा तुमच्याकडून निधी घेऊन जास्तीत जास्त फंड या ठिकाणी टाकला. आणि सगळे रस्ते दादा लक्ष्मी हॉटेलपासून तर गुलाब मोडेंच्या घरापर्यंत सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहेत. आता उर्वरित रस्ते ठराविक ठिकाणी आपले आहेत ते करायची बाकी ते आपण 100% करणार आहोत. समजा प्रभूशेच्या साईडला जो रस्ता जातो तो एक कच्चा रस्ता आहे, तो आपण सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि ड्रेनेजचं त्या ठिकाणी प्रोव्हिजन करणार आहोत. पाटाच्या पलीकडे एक मोठी सोसायटी त्या साईडला देखील आपण सिमेंट कॉन्क्रीटचं रोड आणि ड्रेनेजचं प्रोव्हिजन करणार आहोत. आणि स्ट्रीट लाईटचं महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या इथे बिबट्याचं क्षेत्र जास्त आहे या ठिकाणी भविष्य काळात